मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचे स्वागत करते. मंडळी, आपल्या सर्वांच्या परिचयाची वनस्पती बघा, शेवगा. हे बघा, आता शेवग्याला फुलं आलेत, तर शेवग्याच्या कोवळ्या पानाची सुद्धा भाजी खाऊ शकता. आपल्या फुलं आहेत त्याची पण भाजी करू शकता आणि आपलं शेंगाची सुद्धा भाजी करू शकता. ते बघा, अशी पानं आहेत, ही फुलं दिसतात बघा, फुला याची तुम्ही भाजी करून खाऊ शकता. तर मंडळी, हे शेवगा सर्वांना सहज माहीत आहे, परिचित आहे, परंतु त्याचे बहुगुणी असे आयुर्वेदिक उपयोग आहेत ते तुम्हाला माहीत आहेत का? तर अजून भरपूर असे तुमचे जे विकार आहेत त्याच्यासाठी उपयोग आहेत. मी सविस्तर माहिती पुढे तुम्हाला देणारच आहे. तर मंडळी, सगळ्यांच्या परिचयाचं हे झाड शेवगा, सर्वांना आवडणाऱ्या अशी ही शेवग्याची भाजी. ज्यांना आवडत नसेल तर तुम्ही आजपासूनच शेवग्याचा आहारात वापर करायला सुरुवात करा. तर मंडळी, सांगायचं झालं ना तर शेवग्याच्या शेंगामध्ये 25 पट जास्त लोह असतो. बघा, आपलं HB कमी असते तर आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात. तर ही समस्या टाळण्यासाठी, आपल्या शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी जर आहारात शेवग्याच्या शेंगाचा वापर केला तर आपलं शरीरातील लोह दूर होण्यास मदत होईल. तसंच दुधापेक्षा भरपूर, म्हणजे जवळजवळ दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियमचं प्रमाण या शेवग्यामध्ये आहे. त्यामुळे काय आहे, आपले जे हाडाची झीज भरून काढण्यासाठी किंवा आपले हाडं मजबूत होण्यासाठी आपल्याला हे शेवग्याच्या पानाचा सुद्धा उपयोग होतो किंवा शेवग्याच्या शेंगा जरी आहारात उपयोग केला तरी आपल्याला त्याच्यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. तसेच मंडळी ना, विटॅमिन सी, विटॅमिन ए, प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. तसेच यामध्ये अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी डायबेटिक, अँटी व्हायरल, अँटी एजिंग, अँटी फंगल असे अनेक गुणधर्म आहेत. आणि शेवग्याचे पान, शेंगा, फुले अनेक आजारावर उपयोगी आहेत. तर मंडळी, एवढंच नाही तर हे आपण आता सांगतोय हे सगळे घटक वगैरे, परंतु आपले जे पूर्वज अशिक्षित होते, अडाणी होते, परंतु त्यांनाही या बाबतीत त्याचं ज्ञान होतं. का? तर मंडळी, आजही ना तुम्ही जर आपल्या ग्रामीण भागात, आपल्या खेडेगावात गेला तर प्रत्येक घराच्या मागं जो वाडा असतो तर प्रत्येकाच्या वाड्यात एक तरी शेवग्याचं झाड असते. म्हणजे जास्त असतात परंतु एक तरी झाड असते. का? तर आपल्या पूर्वजांना, आपल्या ग्रामीण भागातील लोकांना याचं भरपूर माहिती होती. कारण का? तर बघा, जेव्हा आपल्याकडे नागलीची भाकर जरी केली जायची ना, तर नागलीच्या भाकरीत एक कवळी कवळी शेवग्याची पानं टाकली जायची आणि तशी भाकर बनवली जायची. म्हणजे बघा, किती आपल्या अशिक्षित जरी आपली माणसं होती तर त्यांना याची नॉलेज होतं, माहिती होती. तर आपल्याला त्यामधून आपल्याला कॅल्शियम म्हणा किंवा इतर जे घटक होते ते मिळत होते. तर मंडळी, मला एवढंच सांगायचं आहे का शेवग्यात भरपूर असे काही घटक आहेत जे आपल्याला खूपच आयुर्वेदिक आणि उपयोगी आहे. तर आपले शेवग्याची पानाची भाजी करून खाऊ शकता. जरी शेवग्याची पानाची भाजी केली कोवळ्या पानाची तरी त्याच्यातून आपल्याला हे घटक मिळतात आणि आपण असे बरेचसे आजारांना दूर करू शकतो. शेवग्याच्या शेंगा खाऊ शकता. शेवग्याच्या शेंगातून आपल्याला भरपूर असे आयुर्वेदिक घटक मिळतात. तर म्हणजे सांगायचं झालं तर शेंगा आपल्याला सहज असे मिळतात. किंवा आपण जर आपल्याकडे जर जागा उपलब्ध असेल तर शेवग्याचं झाड, जरी शेवग्याची फांदी जरी आणून तोडून लावली ना तरी मंडळी होते. तर हे आपल्याला सहज उपलब्ध होणार आहे. आपल्याला आहारात वापर करण्यायोग्य अशी ही वनस्पती आहे. तर तुम्ही हिचा निश्चित वापर करू शकता. तर मंडळी, एक साधा सोपा उपाय सांगणार आहे बघा शेवग्याचा. म्हणजे तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाही, विनामूल्य मिळणारा हे आपल्याला शेवगा, त्याच्या पानापासून उपयोग करायचा आहे. तर बघा, आत्ता हे धकाधकी जीवन, मानसिक ताणतणाव यामुळं बघा, उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, सांधिवात, मणक्यात गॅप, प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींसाठी एक साधा सोपा उपाय आहे. म्हणजे कोणताही खर्च नाही. काय करायचं, ही शेवग्याची पानं आणायची. ही पानं आणायची, सावलीत सुकवायची, उन्हात सुकवायची नाही. कारण उन्हात सुकवलं ना का त्याच्यातले जे घटक असतात ना ते उडून जातात. मग ते आपल्याला जास्त लाभकारक होत नाही. तर काय करायचं, सर्व पानं तोडून आणायची, सावलीत सुकवायची. सावलीत सुकवल्यानंतर याची पावडर बनवायची. आणि ही पावडर बनवल्यानंतर तुम्हाला जर उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, दमा आहे, सांधिवात आहे किंवा मणक्यात गॅप आहे किंवा तुमची प्रतिकारशक्ती कमी आहे, तुम्ही लवकरात लवकर आजारी पडताय, तुम्हाला थकवा जाणवतोय,
तर काय करायचं, दररोज सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा पावडर तुम्ही कोमट पाण्यात टाकून प्या किंवा वरणमध्ये टाकून प्या, वाटीभर वरणात. अशी 1-1 चमचा पावडर सकाळ संध्याकाळ जर नियमित सेवन केलं ना, तर तुमचे एवढे मी सांगितलेले विकार बरे होण्यास मदत होईल. एवढं शेवग्याच्या पानामध्ये सुद्धा मंडळी पॉवर आहे. फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे करा. निश्चित तुमचे पाठदुखी, सांधेदुखी, मणक्यात गॅप आहे, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या समस्यात निश्चित फायदा होईल. एवढा असा आहे रामबाण शेवगा आहे. तर तुम्ही असाही वापर करू शकता. किंवा दुसरा अजून साधा उपाय सांगतो बघा. शेवग्याची पाने ना सकाळी सकाळी उपाशीपोटी 20 पानं घ्यायची, ती चावून जर तुम्ही खाली तरी तुमचा उच्च रक्तदाब म्हणजे जो बीपीचा त्रास आहे यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. व तसेच यामध्ये ना पोटॅशियम, मॅग्नेशियम हे घटक असल्यामुळं आपल्या हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करते. व त्यामुळे हृदयाचे अनेक आपल्या विकार आहेत, जे हृदयाच्या जे आपल्या समस्या असतात यापासून सुटका मिळण्यास फायदा होईल. असा हा शेवग्याच्या पानात औषधी गुणधर्म आहे. तर मंडळी वापर करण्यास काहीच हरकत नाही. आपल्याला हे फुकट विनामूल्य मिळणार आहे. तसंच अजून सांगायचं झालं ना बघा, आपल्या बऱ्याचशा माता भगिनी असतात, त्यांना केस गळण्याची समस्या असते, त्वचेचे विकार असतात, जेणेकरून असे बघा चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे येतात. तर आपल्याला जर निरोगीदायी चांगलं केसांचे आरोग्य सांभाळायचे असतील तर काय करायचं, ह्या पानामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असल्यामुळं आपल्या त्वचेवरच्या सुरकुत्या सुद्धा कमी करण्यास हे मदत करते. आणि जे केस गळतात, केस तुटतात, केसात कोंडा होतोय, अशा अनेक समस्या असतात. तर हे समस्या दूर करण्यासाठी जर आपण शेवग्याच्या पानाचे भाजी करून खाल्ली किंवा हे पावडरचं सेवन केलं तरी तुम्हाला हे त्वचेचे आणि केसाचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. तसेच शेवग्याची पानं खाल्ल्याने ना मधुमेह, ब्लड शुगरची पातळी सुद्धा नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्याने ही पाने खाल्ल्यास निश्चित फायदा होतो. तसेच बघा अजून ना बघा, बऱ्याचशा जणांना बघा लघवीला जळजळ होते, लघवी करताना आग होते, म्हणजेच जे आपलं युरिन इन्फेक्शन असतं यावर शेवग्याची फुलं दिसतात नाही, फुलं आणायची आणि त्याचा काढा करायचा. आणि याचा काढा जर तुम्ही 1-1 कप सकाळ, दुपार, संध्याकाळ असा नियमित जर घेतलं ना, तर तुमची ही लघवीची जळजळ, लघवीला होणारी आग किंवा हे जे लघवीचं आजार आहेत, युरिन इन्फेक्शन आहे, यावर तुम्ही निश्चित लाभ मिळवू शकताय आणि निश्चित फायदा होतो. एवढं चांगलं आहे. तसंच ना हल्ली बघा आपल्याला वजन वाढण्याची सुद्धा समस्या सतावत असते नेहमीच. तर वजन ज्यांचं वाढलंय त्याकरिता सुद्धा शेवगा खूपच गुणकारी आहे. तर म्हणजे काय आहे माहिती आहे का, या शेवग्याच्या फुलामध्ये क्लोरोजेनिक ॲसिड नावाचं अँटीऑक्सिडंट आहे. तर ते शरीरातील चरबी जाळून टाकण्यास मदत करते. मग त्यामुळे शेवग्याच्या फुलामध्ये हे घटक असल्यामुळं ते आपली चरबी जाळल्यामुळं आपोआप वजन कमी होण्यास मदत होते. तर शेवग्याचे फुलाची भाजी सुद्धा तुम्ही असं खाली किंवा शेवग्याच्या फुलाची जर तुम्हाला तसं नसेल तर शेवग्याची फुलं आणून सावलीत सुकवायची आणि ती पावडर करून ठेवायची आणि सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर 1 चमचा असं पाण्यात सोबत घ्या. निश्चित फायदा होईल. तर असं खूपच गुणकारी असं मंडळी शेवगा आहे. तर निश्चित फायदा होईल. तर तुम्ही असाही वापर करा. तसेच केस गळणे, कोरडेपणा दूर होण्यासाठी शेवग्याच्या फुलासोबत किंवा शेवग्याच्या फुलाचा काढा करून पिला तरी ही समस्या दूर होते. जर तुम्हाला जर फुलं मिळाली तर तुम्ही जरी शेवग्याच्या फुलाचा काढा चांगला उकळवला, ग्लासभर पाणी घेतलं, अर्धा ग्लास पाणी राहील एवढं ठेवून उकळवायचं आणि सकाळी 1 कप, संध्याकाळी 1 कप असं जर नियमित घेतलं तर तुमचं हे जे शरीराची चरबी आहे ती कमी होण्यास मदत होईल. तुमचं केस गळायचं कमी होणार, जे शुष्कता आहे, कोरडेपणा आहे तोही दूर होण्यास मदत होईल. एवढा असा हे शेवगा आयुर्वेदिक आणि रामबाण आहे. तसेच एक अजून आवर्जून सांगावंसं वाटतं बघा, नेहमी आजारी पडताय, थकवा जाणवतोय, अशक्तपणा जाणवतोय, तर शेवग्याच्या फुलाची तुम्ही भाजी सुद्धा करून खाऊ शकताय किंवा
शेवग्याच्या फुलाची पावडर करून ठेवून ती सांगितल्याप्रमाणे सकाळ संध्याकाळ खाऊ शकता, किंवा अजून दुसरं, शेवग्याच्या फुलाचा काढा जरी केला तुम्ही आणि सकाळ संध्याकाळ जर असं जरी घेतला, तरी तुमचा जो तुम्हाला येणारा थकवा, अशक्तपणा हा समस्या दूर होण्यास मदत होईल. अजून एक महत्त्वाची म्हणजे जी पुरुष वर्गाला बघा भेडसावणारी समस्या, जी पुरुष शक्ती असते, कमजोरी असते, तर ही शक्ती वाढवण्यासाठी शेवग्याच्या फुलाचा काढा जर तुम्ही सकाळी 1 कप, संध्याकाळी 1 कप नेहमीच जरी याचं सेवन केलं, तर तुमची कमजोरी, जी पुरुष शक्ती आहे, जी कमी झालेली आहे, ती दूर होण्यास मदत होईल. तुमच्या धातू वाढून तुमची शक्ती वाढण्यास मदत होईल. एवढा आयुर्वेदिक आणि रामबाण आहे. तर मंडळी, एवढा असा बहुगुणीने आयुर्वेदिक शेवगा आहे, तर तुम्ही निश्चित त्याचा वापर. तर मंडळी, मी तुम्हाला आज शेवग्याबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनल लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा उपयोग होईल. धन्यवाद.